हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। प्रश्न पहिला, हैदराबाद या शहरात खालीलपैकी कोणती संस्था आहे? पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय पोलीस अकॅडमी, पर्याय क्रमांक 2 राष्ट्रीय इन्कम टॅक्स अकॅडमी, पर्याय क्रमांक 3 राष्ट्रीय प्रशिक्षण संस्था आणि पर्याय क्रमांक 4 राष्ट्रीय विदेश सेवा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय पोलीस अकॅडमी। सरदार वल्लभभाई पटेल असे या अकॅडमीचं नाव आहे आणि त्या ठिकाणी IPS अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिली जाते। प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पोलीस आयुक्तालय नाही? पर्याय क्रमांक 1 अमरावती, पर्याय क्रमांक 2 नाशिक, पर्याय क्रमांक 3 सोलापूर आणि पर्याय क्रमांक 4 अकोला। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अकोला। मित्रांनो, हा प्रश्न धाराशिव पोलीस भरती 2018ला आलेला आहे आणि तुम्हाला जर विश्वास नसेल तर या प्रत्येक प्रश्नामध्ये आपण कोणता प्रश्न कधी आलेला आहे असं लिहून दाखवलेलं आहे आणि ते तुम्ही चेक करत चला। खोटं असेल तर आपला व्हिडिओ बघण्याची गरजसुद्धा नाही। प्रश्न तिसरा, होमगार्डचा प्रमुख कोण असतो? पर्याय क्रमांक 1 समादेशक, पर्याय क्रमांक 2 महासमादेशक, पर्याय क्रमांक 3 पोलीस अधीक्षक आणि पर्याय क्रमांक 4 विशेष पोलीस अधिकारी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महासमादेशक। आणि आपल्या SRPF गटाच्या प्रमुखांना समादेशक असं म्हणतात। प्रश्न चौथा, महाराष्ट्र राज्याचे पहिले IGP कोण होते? पर्याय क्रमांक 1 श्री NS कामठे, पर्याय क्रमांक 2 श्री कानेटकर, पर्याय क्रमांक 3 श्री सोमनकर आणि पर्याय क्रमांक 4 श्री वाकटकर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्री NS कामठे। प्रश्न पाचवा, CRPF खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? पर्याय क्रमांक 1 केंद्रीय अर्धसैनिक बल, पर्याय क्रमांक 2 राज्य पोलीस बल, पर्याय क्रमांक 3 गुप्तचर संस्था आणि पर्याय क्रमांक 4 ITBPS। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केंद्रीय अर्धसैनिक बल, ज्याला आपण निमलष्करी दल असे सुद्धा म्हणतो। प्रश्न सहावा, नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? पर्याय क्रमांक 1 फरीदाबाद, पर्याय क्रमांक 2 हैदराबाद, पर्याय क्रमांक 3 अहमदाबाद आणि पर्याय क्रमांक 4 नागपूर। मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल की या प्रश्नाचं आपल्याला उत्तर यावं तर त्यासाठी अगोदर अंदाज किंवा आपण तर्क लावायचा आहे आणि व्हिडिओ स्टॉप करून योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि नंतर पाहायचं आहे की आपलं उत्तर बरोबर आहे का नाही। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागपूर। प्रश्न सातवा, महाराष्ट्र पोलीस द्वारा संचलित खालीलपैकी कुठे प्रशिक्षण केंद्र नाही? पर्याय क्रमांक 1 जालना, पर्याय क्रमांक 2 अकोला, पर्याय क्रमांक 3 लातूर आणि पर्याय क्रमांक 4 जळगाव। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहेत ते सर्वांनी पाठ करून ठेवायचं आहे, कारण इथं आलेला प्रश्न हेच पुढच्या वेळेस रिपीट होईल असं नाही। पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दुसरेसुद्धा पोलीस प्रशिक्षण केंद्र येऊ शकतात, त्यामुळे सगळे पोलीस प्रशिक्षण केंद्र पाठ करायचे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 10 पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जळगाव। जळगावला पोलीस प्रशिक्षण केंद्र नाही। प्रश्न आठवा, AIPT पुणे ही संस्था कोणासाठी आहे व कोणत्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे? पर्याय क्रमांक 1 पोलीस गोळीबार, पर्याय क्रमांक 2 पोलीस शारीरिक शिक्षण, पर्याय क्रमांक 3 सेनादल गोळीबार आणि पर्याय क्रमांक 4 सेनादल शारीरिक शिक्षण। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सेनादल शारीरिक शिक्षण। म्हणजेच इंडियन आर्मी जे असते त्यांना शारीरिक शिक्षण म्हणजेच ट्रेनिंग दिलं जातं। प्रश्न नववा, महाराष्ट्र राज्यात डॅश 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 या ठिकाणी राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र आहे? पर्याय क्रमांक 1 मरोळ, पर्याय क्रमांक 2 सोलापूर, पर्याय क्रमांक 3 खंडाळा
आणि पर्याय क्रमांक 4 नानवीज. काय विचारलं आहे आपल्याला? कोणत्या ठिकाणी राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र आहे, म्हणजेच SRPF. तर SRPFचं ट्रेनिंग सेंटर या 4 पर्यायापैकी नानवीज येत आहे आणि बाकीच्या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत. प्रश्न 10वा. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक असे कोणते चिन्ह आहे? पर्याय क्रमांक 1 सिंह, पर्याय क्रमांक 2 चरखा, पर्याय क्रमांक 3 राजमुद्रा आणि पर्याय क्रमांक 4 हाताचा पंजा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हाताचा पंजा. प्रश्न 11वा. नक्षलवादी चळवळ भारतात सर्वप्रथम कुठे सुरू झाली? पर्याय क्रमांक 1 नक्षलबारी, पर्याय क्रमांक 2 नक्षलवाद, पर्याय क्रमांक 3 नक्षलवाद आणि पर्याय क्रमांक 4 नक्षली. विचारले काय आपल्याला? नक्षलवादी चळवळ सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी सुरू झाली? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नक्षलबारी असं त्या गावाचं नाव आहे आणि हे गाव पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. प्रश्न 12वा. यतो शौर्यस्ततो जय हे बोधवाक्य कोणत्या दलाचे आहे? पर्याय क्रमांक 1 नॅशनल सिक्युरिटी गार्ड, पर्याय क्रमांक 2 स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप, पर्याय क्रमांक 3 बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि पर्याय क्रमांक 4 फोर्स 1. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फोर्स 1. प्रश्न 13वा. GRP म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस, पर्याय क्रमांक 2 ग्रेटर रेल्वे पोलीस, पर्याय क्रमांक 3 गोवा रिपब्लिक पार्टी आणि पर्याय क्रमांक 4 गव्हर्नर रेल्वे पोलीस. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस. प्रश्न 14वा. महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथकाचे संक्षिप्त नाव काय? पर्याय क्रमांक 1 ATS, पर्याय क्रमांक 2 ATC, पर्याय क्रमांक 3 ETS आणि पर्याय क्रमांक 4 BTS. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ATS म्हणजेच अँटी टेररिस्ट स्क्वॉड. प्रश्न 15वा. महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाचे प्रमुखांस काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 सहाय्यक पोलीस आयुक्त, पर्याय क्रमांक 2 पोलीस आयुक्त, पर्याय क्रमांक 3 पोलीस उपअधीक्षक आणि पर्याय क्रमांक 4 उपविभागीय पोलीस अधिकारी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उपविभागीय पोलीस अधिकारी. पोलीस उपअधीक्षक म्हणजेच DYSP. एका जिल्ह्यामध्ये 2-3 असतात किंवा जास्तसुद्धा असू शकतात. आयुक्तालय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पोलीस आयुक्त असतात आणि ज्या ठिकाणी आयुक्त आहे त्याच ठिकाणी पोलीस आयुक्तांना सहाय्यक म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त मदत करत असतात. प्रश्न 16वा. पोलीस दलातील सर्वात खालचे दर्जाचे पद कोणते? ह्याचं तर उत्तर तुम्हाला सगळ्याला माहीतच असेल. पर्याय क्रमांक 1 पोलीस हवालदार, पर्याय क्रमांक 2 पोलीस शिपाई, पर्याय क्रमांक 3 पोलीस नाईक आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पोलीस शिपाई. पोलीस शिपायाच्या नंतर पोलीस नाईक होतं, ते रद्द करण्यात आलेलं आहे आणि आता पोलीस शिपायानंतर पदोन्नती होऊन डायरेक्ट पोलीस हवालदार होता येतं. प्रश्न 17वा. महाराष्ट्र पोलिसांनी सर्वसामान्य लोकांसाठी कायदा व सुरक्षिततेच्या दृष्टीने तयार केलेल्या ॲपचे नाव काय? पर्याय क्रमांक 1 प्रतिसाद, पर्याय क्रमांक 2 कायदा, पर्याय क्रमांक 3 निर्भया आणि पर्याय क्रमांक 4 महाकायदा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निर्भया. प्रश्न 18वा. पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या दर्जाचा शासकीय कर्मचारी आहे? पर्याय क्रमांक 1 अ वर्ग, पर्याय क्रमांक 2 ब वर्ग, पर्याय क्रमांक 3 क वर्ग आणि पर्याय क्रमांक 4 ड वर्ग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क वर्ग. प्रश्न 19वा. हवाई दलातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याचा दर्जा कोणता? पर्याय क्रमांक 1 जनरल, पर्याय क्रमांक 2 ॲडमिरल,
पर्याय क्रमांक 3 एअर चीफ मार्शल आणि पर्याय क्रमांक 4 फील्ड मार्शल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एअर चीफ मार्शल. नौदलाच्या प्रमुखास ॲडमिरल आणि भूदलाच्या प्रमुखास जनरल असं म्हणतात. प्रश्न 20वा. खालीलपैकी कोणता अधिकारी वरिष्ठ दर्जाचा आहे? पर्याय क्रमांक 1 उपविभागीय अधिकारी, पर्याय क्रमांक 2 पोलीस निरीक्षक, पर्याय क्रमांक 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पर्याय क्रमांक 4 पोलीस उपनिरीक्षक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उपविभागीय अधिकारी. प्रश्न 21वा. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 नवी मुंबई, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 ठाणे आणि पर्याय क्रमांक 4 पुणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई. आणि SRPFचं सुद्धा मुख्यालय गोरेगाव मुंबई या ठिकाणीच आहे. प्रश्न 22वा. SRPF जवानाच्या उजव्या खांद्यावरती काय असते? पर्याय क्रमांक 1 SRPF ग्रुप क्रमांक, पर्याय क्रमांक 2 मेडल, पर्याय क्रमांक 3 SRPF पट्टी आणि पर्याय क्रमांक 4 जवानाचे नाव. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 SRPF ग्रुप क्रमांक. प्रश्न 23वा. SRPFमध्ये कोणत्या शस्त्राचा वापर केला जात नाही? पर्याय क्रमांक 1 SLR, पर्याय क्रमांक 3 303 रायफल, पर्याय क्रमांक 4 MP5 आणि पर्याय क्रमांक 4 LMG. तर SLRचा केला जातो. MP5 हे तर आधुनिक हत्यार आहे, याचा तर सर्रास केलाच जातो आणि LMG याचा सुद्धा केला जातो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 303 रायफल. तुम्ही ट्रेनिंगला गेल्यास कळेल 303 रायफल सध्या ही वापरामध्ये नाही, खूप जुनी असल्यामुळं हिचा वापर सध्या होत नाही. प्रश्न 24वा. महाराष्ट्रातील राज्य राखीव पोलीस बल कायदा कधीचा? पर्याय क्रमांक 1 1950, पर्याय क्रमांक 2 1953, पर्याय क्रमांक 3 1965 आणि पर्याय क्रमांक 4 1951. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1951. प्रश्न 25वा. SRPFमध्ये वापरले जाणारे आधुनिक हत्यार कोणते? आत्ताच आपण याविषयी माहिती पाहिलेली आहे. पर्याय क्रमांक 1 SLR, पर्याय क्रमांक 2 MP5, पर्याय क्रमांक 3 INSAS आणि पर्याय क्रमांक 4 AKM. तर हे चारहीसुद्धा आधुनिक हत्यारच आहेत, परंतु SRPFमध्ये वापरले जाणारे आधुनिक हत्यार हे MP5 हे आहे. प्रश्न 26वा. केंद्रीय पातळीवर SRPFला समांतर अशी कोणती संघटना आहे? पर्याय क्रमांक 1 CISF, पर्याय क्रमांक 2 BSF, पर्याय क्रमांक 3 CRPF आणि पर्याय क्रमांक 4 RAF. केंद्रीय पातळीवर SRPFला समांतर अशी कोणती संघटना आहे? SRPF म्हणजेच स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स आणि तिलाच समांतर म्हणजे CRPF म्हणजेच सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 CRPF. प्रश्न 27वा. PWG ही कशाशी संबंधित संज्ञा आहे? पर्याय क्रमांक 1 बांधकाम, पर्याय क्रमांक 2 युद्ध, पर्याय क्रमांक 3 नक्षलवाद आणि पर्याय क्रमांक 4 सार्वजनिक खेळ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बांधकाम. प्रश्न 28वा. रॅपिड पोलीस फोर्स RAF हे विशेष पोलीस पथक कोणत्या लष्कराचे अंग आहे? पर्याय क्रमांक 1 CRPF, पर्याय क्रमांक 2 CISF, पर्याय क्रमांक 3 BSF आणि पर्याय क्रमांक 4 ITBP. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 CRPF. RAF म्हणजेच रॅपिड ॲक्शन फोर्स. तर हे कशाचं? CRPFचं अंग आहे, लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 29वा. माननीय प्रधानमंत्री भारत सरकार यांची सुरक्षा व्यवस्था सांभाळणारी मुख्य संस्था कोणती? पर्याय क्रमांक 1 NSG, पर्याय क्रमांक 2 SPG,
पर्याय क्रमांक 3 CBI आणि पर्याय क्रमांक 4 SPU. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 SPG. आपल्याला NSG वाटतं, कन्फ्यूजमध्ये NSG करायचं नाही. पंतप्रधानांची सुरक्षा SPG ही मुख्य संस्थाच करते. प्रश्न 30वा. पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या परिशिष्ट 7 मधील डॅश डॅशमध्ये नमूद केलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 केंद्र सूची, पर्याय क्रमांक 2 राज्य सूची, पर्याय क्रमांक 3 समवर्ती सूची आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न 31वा. पोलीस प्रश्नांवर तरुणांशी संवाद यूथ पार्लमेंट ही संकल्पना कुणाची आहे? पर्याय क्रमांक 1 दत्तात्रय शिंदे, पर्याय क्रमांक 2 विश्वास नांगरे पाटील, पर्याय क्रमांक 3 महादेव तांबडे आणि पर्याय क्रमांक 4 अविनाश कुमार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विश्वास नांगरे पाटील. प्रश्न 32वा. FIR म्हणजे काय? आपण बऱ्याच वेळा ऐकतो की याच्यावर FIR केला, त्याच्यावर FIR दाखल केला. तर तोच FIR म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 फ्री इन्फॉर्मेशन रिपोर्ट, पर्याय क्रमांक 2 फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, पर्याय क्रमांक 3 फ्रिक्वेंट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आणि पर्याय क्रमांक 4 फास्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. प्रश्न 33वा. खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलांचे नाही? पर्याय क्रमांक 1 गावात बंदोबस्त राखणे, पर्याय क्रमांक 2 गुन्ह्यांची माहिती देणे, पर्याय क्रमांक 3 गुन्हेगारांवर पाळत ठेवणे आणि पर्याय क्रमांक 4 गुन्हेगारांना योग्य शासन करणे. सांगा, या चारपैकी पोलीस पाटलाचं कोणतं काम नाही? पर्याय क्रमांक 1 गावात बंदोबस्त राखणे आहे, पर्याय क्रमांक 2 गावात गुन्हा घडला तर त्याची माहिती पोलीस स्टेशनला देणे, पर्याय क्रमांक 3 गुन्हेगारांवर नजर ठेवणे आणि पर्याय क्रमांक 4 गुन्हेगारांना योग्य शासन करणे. म्हणजेच गुन्हेगारांना शिक्षा करण्याचा अधिकार पोलीस पाटलांना नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 34वा. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता CRPC मधील कोणत्या कलमान्वये विना वॉरंट अटक करण्याचे अधिकार आहेत? पर्याय क्रमांक 1 कलम 43, पर्याय क्रमांक 2 कलम 35, पर्याय क्रमांक 3 कलम 40 आणि पर्याय क्रमांक 4 कलम 44. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलम 43. म्हणजेच फौजदारी दंड प्रक्रिया संहितेनुसार कलम 43ने पोलीस कुणाही व्यक्तीला विना वॉरंट अटक करू शकतात. प्रश्न 35वा. पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे? हा प्रश्न छत्रपती संभाजी कारागृहाला आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 श्वान म्हणजेच कुत्रा, पर्याय क्रमांक 2 कराटे, पर्याय क्रमांक 3 भिंतारी संदेश आणि पर्याय क्रमांक 4 शस्त्रसाठा. तर K9 युनिट हे श्वान याच्याशी संबंधित आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न 36वा. इंडियन पिनल कोड भारतीय दंडविधान संहिता कधी संमत करण्यात आले? पर्याय क्रमांक 1 1860, पर्याय क्रमांक 2 1872, पर्याय क्रमांक 3 1858 आणि पर्याय क्रमांक 4 1757. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1860. प्रश्न 37वा. रेल्वे सुरक्षा बल हे कोणाच्या नियंत्रणाखाली काम करते? पर्याय क्रमांक 1 गृह, पर्याय क्रमांक 2 रेल्वे मंत्रालय, पर्याय क्रमांक 3 राज्य शासन आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रेल्वे मंत्रालय. प्रश्न 38वा. भारतीय नौदलाच्या कमांडोंना काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 कोब्रा, पर्याय क्रमांक 2 मार्कोस,
पर्याय क्रमांक 3 ब्लॅक कॅट आणि पर्याय क्रमांक 4 ग्रेहाउंड्स. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मार्कोस. मार्कोस असे नौदलाच्या कमांडोंना म्हणतात आणि नौदलाच्या प्रमुखास काय म्हणतात? ॲडमिरल. प्रश्न 39वा. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार कलम 21 हे डॅश डॅशसाठी आहे. पर्याय क्रमांक 1 सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण. पर्याय क्रमांक 2 माहिती प्रकट करण्याबद्दल. पर्याय क्रमांक 3 त्रयस्थ पक्षाची माहिती घेण्याबाबत. आणि पर्याय क्रमांक 4 न्यायालयाच्या अधिकारितेस आडकाठी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सद्भावने केलेल्या कृतीला संरक्षण. आपल्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न. गुन्हेगारांचे DNA आधारित माहितीचे संकलन करून त्यांचे प्रोफाईल तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश. पर्याय क्रमांक 2 केरळ. पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र. आणि पर्याय क्रमांक 4 तेलंगणा. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश. मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.